नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. श्रोते हो, जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, घरातील लोक सतत एकमेकांशी कलह वादविवाद करत असतील, तर श्रोते हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत कटकटी संपवणारा एक उपाय घेऊन आलो आहे. जो उपाय केल्याने आपल्या घरात होणारे भांडणे शांत होतील, आपल्या घरात सुख आणि शांती नांदू लागेल. श्रोते हो, जर आपल्या घरातील वातावरण हे सतत कटकटीचे असेल, घरातील नवरा बायको जर सतत कटकट करत असतील, कलह करत असतील, तर अशा घरात कधीही माता लक्ष्मी राहत नाही. आणि त्यामुळे ज्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही, त्या घरात सुखशांती कधीच निघून गेलेली असते. श्रोते हो, लक्षात ठेवा, माता लक्ष्मी यांचे आपल्या घरातील वास्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणून प्रत्येकाने संयम बाळगायला हवा, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे आणि दुसऱ्याप्रती आदराची भावना प्रत्येकानेच आपल्या मनात जोपासली तर श्रोते हो, असे उपाय करण्याची गरजच पडत नाही. मात्र आपण पाहतोय की प्रत्येकजण आपल्या स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा आपला स्वतःचा जो इगो आहे तो सांभाळण्यासाठी कधीही माघार घेत नाही. आणि मग असाही प्रॉब्लेम आपल्या घरात असेल तर श्रोते हो, ज्योतिषशास्त्रीय हा उपाय नक्की करून पहा. आपल्या घरातील कटकटी नक्कीच थांबतील. श्रोते हो, हा उपाय अगदी साधा सोपा आहे. यासाठी आपल्याला एक तेलाचा दिवा लावावा लागणार आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या देवघरात दिवा प्रज्वलित करतो, अगदी तसाच दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि लक्षात ठेवा, हा दिवा ज्या ठिकाणी आपण घरामध्ये पाणी भरून ठेवतो, ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो अशा ठिकाणी आपण हा दिवा लावणार आहोत. श्रोते हो, हा दिवा लावताना तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. शक्यतो सरसो का तेल म्हणजेच मोहरीचं तेल जर तुम्ही वापरलं, ज्याला मस्टर्ड ऑइल असेही म्हणतात, असं हे तेल तुम्ही वापरू शकता. कारण मोहरीच्या तेलाने खूप लवकर फायदे होतात असे शास्त्र मानते. तर श्रोते हो, असा कोणताही तेलाचा दिवा आपण ज्या ठिकाणी पाणी भरून ठेवलेले असेल त्या ठिकाणी लावायचा आहे. आणि हा दिवा लावल्यानंतर एक अत्यंत विशेष आणि महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ती म्हणजे या दिव्याची जी वात आहे ती खालच्या बाजूला करून ठेवायची आहे. लक्षात ठेवा, खालच्या बाजूला करून जर आपण दिव्याची वात ठेवली तर त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदणार आहे. घरातील कटकटी भांडणे बंद होतील. या उलट जर तुम्ही ही वात उलट्या दिशेने ठेवली, वरती करून लावली, तर मात्र श्रोते हो, भांडणे कमी होण्याऐवजी ती जास्त वाढणार आहेत. लक्षात घ्या, जी रुई आहे, कापूस आहे, याची वात दिव्याला लागून ठेवायची आहे खालच्या बाजूने. तर श्रोते हो, असा हा उपाय करून पहा. तुम्ही दिवस मावळताना तसेच सकाळच्या वेळी तुम्ही जेव्हा देव पूजा कराल अशा दोन्ही वेळेला हा दिवा नक्की प्रज्वलित करा, लावा आणि पहा, तुमच्या घरातील भांडणे ही लवकरच कमी होतील आणि मग काही दिवसातच तुमच्या घरातील भांडणे पूर्णपणे संपून जातील. श्रोते हो, तुमच्या घरातील देवपूजा करताना अगदी कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून जर ही देवपूजा केली तर अतिशय चांगले. आणि जर हे शक्य नसेल तर घरातील जे मुख्य व्यक्ती आहे त्यांनी देवपूजा करावी आणि नंतर मग देवाचे दर्शन इतर व्यक्तींनी घ्यावे. असे केल्याने घरातील भांडणे नक्कीच संपतील. आपण पाहतो की बऱ्याच घरातील लोक देवदर्शन करत नाहीत, पाया पडत नाहीत, तर त्यांना आग्रह करा आणि या उपायासोबतच काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांचे देखील पालन करा. यामुळे तुमच्या घरातील कटकटी मिटतीलच, तसेच संस्काराची निर्मिती सुद्धा सुरू होईल. लक्षात घ्या, सध्या हिंदू परिवारामध्ये संस्कृती ही खूप खालावत चालली आहे आणि म्हणूनच या मराठी भक्ती चॅनलचा उद्देशच इतका आहे की जेणेकरून हिंदू संस्कृतीचे संवर्धन होऊ शकेल. हिंदू संस्कृतीचे जतन करण्यासाठीच श्रोते हो, मी तुम्हाला हे उपाय सांगत असतो. श्रोते हो, हे जे उपाय असतात याचे कोणतेही तोटे आत्तापर्यंतही कोणाला झालेले नाहीत आणि भविष्यातही कोणाला होणार नाहीत. मी सांगत असलेले उपाय हे कोणतेही दुष्परिणाम नसलेलेच असतात. त्यामुळे कमेंट्स करताना आपण नक्कीच चॅनलला सपोर्ट होईल असेच कमेंट्स करत चला. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, जेणेकरून प्रत्येकाच्या घरातील कलह असतील तर ते संपून जातील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपायांसह. धन्यवाद.